राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. पवारांना यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना उद्या सोडण्यात येणार आहे. पवारांना दातदुखी सुरू झाली होती आणि ती कमी होण्यासाठी त्यांनी डॉक्टरांना गोळी दिली आणि मात्र ह्या गोळीचा साईड इफेक्ट झाल्यामुळे शरीरात द्रवसंचय झाला आणि त्याचा निचरा करण्यासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे असंही डॉक्टरांनी सांगितलंय. पवार साहेब यांना अतिश्रमामुळे थकवा आल्याने त्यांच्या रुटीन चेकअपसाठी शनिवारी संध्याकाळी रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व रुटीन तपासण्या करण्यात आलेल्या असून सर्व तपासण्यांचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल आहेत. त्यांची सध्याची प्रकृती अत्यंत ठणठणीत असून त्यांची दैनंदिन कामं ते स्वतः करत आहेत. पुस्तक वाचणं आणि त्यांच्या डिलक्स रूममध्ये आपण प्रायव्हेट रूममध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि ते अत्यंत व्यवस्थित आणि ठणठणीत आहेत. उद्या आम्ही त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.